नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात सुरुंग लावण्याचं मोठं काम आज एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर अवघ्या 8 दिवसामध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचे सचिन अहिर हे आता एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेले आहेत. अर्थातच सचिन अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत खंदे असे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि आदित्य ठाकरे यांच्या विजयामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा होता. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे आणि 6 खासदारांच्या फुटीनंतर ही कोणत्या दिशेने सगळी वाटचाल सुरू झालेली आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. एकतर आपल्या घरामध्ये पुराचं पाणी आल्यानंतर दुसऱ्याचं घर गळतं की नाही याची चिंता उद्धव ठाकरे करताना दिसतात. 6 खासदार फुटल्यानंतर त्याला ते ऑपरेशन टायगर न मानता ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असं म्हणत होते. काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे, त्यांचे पंख कापण्यासाठी माझे 6 खासदार फोडले. मुळामध्येच उद्धव ठाकरेंना हे अशा पद्धतीचं विधान करण्याची काही एक गरज होती का असा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आता आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे त्यावरही उद्धव ठाकरे असंच बोलणार आहेत का हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहे. एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्ष त्यांच्या सोयीनुसार ताकद देतो आणि त्यांच्या सोयीनुसार दाबून ठेवतो हे उघड सत्य आहे. पण उद्धव ठाकरेंचा पक्ष संपविण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पुरेपूर वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी असतात हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. आणि त्याच देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदाची उद्धव ठाकरेंना चिंता वाटते. हा एक राजकीय विनोदच आहे. उद्धव ठाकरेंना सोडून जाणारे लोक सोडून जाणारच आहेत. या पुढच्या काळामध्ये सुद्धा ऑपरेशन टायगर असंच चालणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या मनात असो की नसो ते ऑपरेशन आता एकनाथ शिंदे केल्याशिवाय थांबणार नाहीत हे सुद्धा उघड आहे. कारण भारतीय जनता पक्षाला गरज होती ती 6 खासदारांची आणि डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी खासदार त्यांना महत्त्वाचे होते. पण एकनाथ शिंदे एवढ्या एका फुटीवर समाधानी होताना दिसत नाही. त्यांना शिवसेना पूर्णपणे फोडायची आहे. खरं तर महायुती सरकारला आता आमदार फोडण्याची गरजही नाही, पण तरीही उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला जातो आहे. त्याच्यामागं एकनाथ शिंदेंची महत्त्वाकांक्षा जशी आहे तशीच देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा एक राग आहे. 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी जी साथ देवेंद्र फडणवीसांची सोडली होती त्याचा ते टप्प्याटप्प्याने बदला घेत चाललेले आहेत आणि आता एकनाथ शिंदे त्यांच्या हाती लागल्यामुळे ते सुद्धा त्यांचा कार्यक्रम राबवत आहेत हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. केंद्राच्या राजकारणामध्ये खासदारांची जमावजमाव करताना तृणमूल काँग्रेस पक्षही फोडला, आम आदमी पार्टीही फोडली, तशीच उद्धव ठाकरेंची शिवसेनासुद्धा खासदारांपुरती फोडली हे उघड सत्य आहे. त्यामुळं तिथं कुठं देवेंद्र फडणवीसांचा पंतप्रधानपदाचा प्रश्न येतो, तृणमूल काँग्रेस फोडली तेव्हा हे उद्धव ठाकरेंना कळत नाही असं नाही. पण एकनाथ शिंदेमध्ये आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आपल्या विधानामुळं काहीतरी तणाव तयार होईल, त्यांच्यामध्ये कुठंतरी अविश्वास तयार होईल अशी कदाचित एक बाबडी भावना उद्धव ठाकरेंची असावी. त्यामुळे त्यांनी असं विधान केलेलं असावं. आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट करायला हवी. एकतर 2-3 महत्त्वाचे मुद्दे उद्धव ठाकरेंना आगामी काळात करावे लागणार आहेत, नाहीतर त्यांना स्वतःलाच शिवसेना सोडून द्यावी लागेल अशी परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे. भारतीय जनता पक्षासोबत जर विरोध करायचा असेल तर तो साधासुद्धा विरोध करून जमणार नाही, तर त्यांच्यासोबत अक्षरशः खेटावं लागणार आहे. मैदानामध्ये जाऊन त्यांच्याशी कुस्ती करावी लागणार आहे. भारतीय जनता पक्ष मी आधी पण खूप वेळेस बोललेलो आहे की ती एक महाशक्ती होऊन बसलेली आहे आणि त्या महाशक्तीसोबत खेळताना कोणत्याही डावाची किंवा परिणामाची चिंता न करता उद्धव ठाकरेंना हा खेळ खेळावा लागणार आहे. अन्यथा हळूहळू उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वालाच मोठा सुरुंग लागणार आहे. 2029ची निवडणूक सर्वार्थाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची परीक्षा घेणारी असणार आहे. त्यामुळे सचिन अहिर जेव्हा
एकनाथ शिंदेंची साथ घेतात त्यावेळी आदित्य ठाकरेसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. आपण अशाही परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदाची चिंता करण्यामध्ये काय असेल आहे हे उद्धव ठाकरेंना आता कळलं असेल. कळलं नसेल तर मग ते त्यांचं दुर्दैव आहे असं आपण म्हणूयात. पुढच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आक्रमकपणे कसे पुढे येतात, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांनाही कसा विरोध करतात, यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं अस्तित्व पूर्णपणे अवलंबून आहे. एका बाजूने देवेंद्र फडणवीसांशी मनोमिलन करण्याची तयारी दाखवायची आणि दुसऱ्या बाजूने त्यांना विरोध करायचा, हे आता फार काळ चालणार नाही. कारण तुम्ही तुमची भूमिका जोपर्यंत स्पष्ट करत नाही तोपर्यंत महायुती तुमच्यावर वार करत राहणार आहे. आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचे 14 म्हणा 16 म्हणा आमदार फुटतील, तो आकडा त्याच वेळेस निश्चित होईल. पण धक्कादायक असं आहे की हा आकडा वाढतच जातो. मुंबई महापालिकेतील नगरसेवकही फुटतील आणि हळूहळू उद्धव ठाकरेंना काय करावं आणि काय करू नये असं होईल, ही अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंना शपथ घेऊन सांगावं लागणार आहे लोकांना की मी काही झालं तरी आता भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही पद्धतीची तडजोड करणार नाही आणि त्यांच्याशी मनोमिलन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकांमध्ये या सगळ्या फुटीचा राग आहे का, तर 100% आहे. आपण वेगवेगळ्या उद्धव ठाकरेंच्या सभा जरी बघितल्या तर कार्यकर्त्यांनी फुटून गेलेल्या खासदारांविषयी प्रचंड बोंब केलेली आहे. लोकांमध्ये पण तीव्र राग आहे. एका बाजूने महागाई भडकत आहे, राम मंदिरामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे, देशाची इब्रत आपली धोक्यात आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष पंतप्रधानपदाच्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधानपदाची चिंता करून त्यांच्याविषयी जर सहानुभूती ठेवत असेल तर मात्र लोकांनी विरोधक म्हणून कुणाकडे बघावं हा प्रश्न जनतेला पडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आत्ता वेळी सावध व्हावं आणि सचिन आहेर ये तो झाकी आहे और बहुत कुछ बाकी आहे अशी त्यांची जी घोषणा आहे ते त्याचीही तयारी ठेवायला पाहिजे. पण मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी आता दोन हात करून लढण्यासाठी मैदानात उतरण्याची गरज आहे आणि सतत महाराष्ट्र पिंजून काढण्याची तयारी ठेवत लोकांमध्ये जाऊन लोकांमधून हे सगळे प्रश्न विचारायची तयारी ठेवायला पाहिजे आणि प्रत्यक्षात तसं करायला पाहिजे असं अनेकांचं मत आहे. उद्धव ठाकरे तसं करतील अशी अपेक्षा ठेवूयात. या सगळ्या घटना घडामोडींवर न्यूज यात्राचं पुढेही लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.